हा सीन कुठचा आहे तर बघा पूर्ण व्हिडिओ. आज आमच्या चंद्रपूरमध्ये फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री रानभाजी महोत्सव लागला आहे, ते पण चंद्रपूरच्या मौलाना अब्दुल कलाम आझाद गार्डन तिथे. ते पण 5 दिवसाचं आहे बरं, 18 ते 22 तारखेपर्यंत या महिन्यात. सो आज आम्ही थेट तिथे पोचलो आणि तिथे पोचल्यानंतर ज्या भाज्यांचे नावं मी कधी ऐकले नाही, ज्या भाज्या पण मी कधी बघितल्या नाही, आज मला त्या भाज्यांचं दर्शन झालं लिटरली. काय नाव? आता बरेचसे मेडिसिनल प्लांट पासून आपण ऑइल किंवा पावडर बनवतो, तर ते फायदे या काकाच्या. माझं नाव मनोहर कडू मेश्राम, प्रॉपर मी लोहाड्याला राहतो आहे. जवळपास 30 वर्षापासून मी आयुर्वेदावर काम करतो आहे. कॅन्सर झालं, ब्रेस्ट कॅन्सर झालं, गर्भाशय झालं. आता ही आहे अर्जुनाची साल, म्हणजे अर्जुनाची टी. हार्टचे ब्लॉकेजेस काढते, शुगर कंट्रोल करते. आणि आम्ही हा चहा घेऊन बघितला. हा चहा पण तेवढाच टेस्टी होता, म्हणजे भारी. आणि ते मी घरी घेऊन आलेत. इथे बरेचसे पावडरसुद्धा होते, मोरिंगा पावडर, बेहडा पावडर आणि बरेचसे ऑइल. प्लस यांनी ना खूप छान असं वाटलं की वुडनचे कानातले, राखी आणि बरंच काही बनवलेलं होतं प्रोडक्ट्स तिथे. आणि या भाज्यासुद्धा, आता या भाजीपासून त्यांनी भजे बनवून दिले आम्हाला. आता या काही डिशेसचे नाव ऐकून मी यांच्याकडनं रेसिपी सुद्धा घेऊन आले. आणि हे भजे खायला इतके भारी होते ना. आता बरेचदा कसं होतं ना, आपल्याकडे सगळ्या भाज्या अवेलेबल असतात, पण आपल्याला त्याचे फायदे म्हणा किंवा त्याला कसं खायचं किंवा आपण त्याला कचरा समजून आपण टाकून देतो आणि आपण काही अवॉइड करतो. आता या सगळ्या भाज्या यूज करून हे लोक सुद्धा याचे पदार्थ बनवत होते वेगवेगळे. आता या कुडाफूलची सुद्धा या ताईंनी रेसिपी सांगितली बरं. मी ते करणार आहे नक्कीच अपकमिंग व्हिडिओजमध्ये. तुम्ही ही सिरीज मिस नका करा. या भाज्या होत्या या सगळ्या. आता खूप सिलेक्टेड भाज्या मी आणल्या आहे, सगळ्या तर घरी घेऊन नाही येऊ शकत ना. तिथे धोपाची पण भाजी होती, जी मी माझ्या काही आधीच्या व्हिडिओजमध्ये त्याची रेसिपी शेअर केली होती. हे काही मशरूमचे टाईप होते, तिथे आणले तर नाही मी. आणि मेन म्हणजे काय, मऊचे लाडू. ओ माय गॉड, यम्मी. ते घरी घेऊन आले आणि ते खायला पण खूप मस्त होते. आता हे काही प्रोडक्ट जे त्यांनी स्वतः बनवलेले हँडमेड, जसे लाईट्स, बॅग्स आणि हे पाउचेस. सो ॲट दी एंड माझे मम्मीचे फ्रेंड्स मिळाले आणि आम्ही त्यांना भेटून मग आम्ही आपल्या घरचा रस्ता धरला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन